बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. एसटी महामंडळाच्या बसला कर्नाटकातील चित्रदुर्ग इथं कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. त्याचबरोबर एसटी चालकाला मारहाण करत चालकाच्या चेहऱ्याला काळं फासलं. मात्र एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या बजावत आपली जबाबदारी पार पाडली असल्यामुळे कोल्हापूर विभाग राज्य परिवहन विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांच्या हस्ते एसटी चालक आणि वाहक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर आगारचे वाहक प्रशांत तुकाराम थोरात यांनी घडलेल्या घटनेची माहिती सांगितली. माझे नाव प्रशांत तुकाराम थोरात, वाहक कोल्हापूर आगार. आमची बस बेंगलोर ते मुंबई असे चालली होती. बेंगलोर ते मुंबई असे चालली असताना चित्रदुर्गाच्या मागे 10 किलोमीटर जवळजवळ 4 ते 5 गाडी भरून कन्नड वेदिकाचे असे कोणतरी लोक आले. त्यांच्या गळ्यात पिवळा लाल स्कार्फ होता. त्यांनी गाडीला आडवी भरून ड्रायव्हरला गाडी साईडला घेण्यास भाग पाडली. त्यांनी त्यांच्याप्रमाणे काहीतरी कन्नड वेदिकाच्या घोषणा देत होते. त्यांच्या घोषणा देत त्यात बऱ्यापैकी लोकांच्या हातात काळा स्प्रे असलेलं ऑइल बॉन्डचं होतं. ज्यांनी एस टीवर जिथे एस टी महाराष्ट्र लिहिले त्याला काळे पूर्णपणे फासण्याचं काम केलं. त्याचबरोबर पुढे जाऊन चालकाला केबिनमधून बाहेर काढून त्याला विचारलं की तुम्हाला कन्नड आता आहे का? ते म्हणले कन्नड नाही, मराठी किंवा हिंदी. त्यामुळे त्याला मारहाण केली. परत त्याला तोंडाला काळं फासण्याचं काम केलं. एसटी चालक म्हणाले, बेंगलोरवरून येत असताना चित्रदुर्गच्या मागे 10 किलोमीटर गाडी आली. गाडी आल्यानंतर तिथे चार 4 व्हीलर आल्या. तिने गाडी मागच्या रस्त्याकडला अडवल्यानंतर ती आपली माणसं उतरल्यानंतर मग ती घोषणा ते चालू झाले. मग मला खाली घातला. गाडी दरवाजा लॉक होता, लॉक काढला आणि खाली घातल्यानंतर मग मला विचारलं की कन्नड येतो का? नाही म्हणलो. मग ते म्हणले, मग मी म्हणलो हिंदी म्हटल्यानंतर मला मारायला चालू. मारून परत तोंडाला काळा कलर फासला, ऑइल पेंट होता, जे डोळ्यात गेला. पोलीस आले नव्हते. मी चित्रदुर्ग स्टँडला गेलो. नंबर आमच्या चित्रदुर्गच्या एस टी ह्याला कर्नाटक एस टी प्रशासनाला कळवलं. इकडे फोन केला आमच्या इथं. त्यानंतर पोलीस आले. मग पोलिसांनी सहकार्य केलं. 3 वाजेपर्यंत पोलिसांची प्रोसेस चालू होती. तिथून पुढं मग सोडला. ते आता काय अजून काय माहिती. येतं छातीवर शिवदा ते कन्नडमध्येच बोलत होतात, त्यामुळे काही कळालं नाही. 10 प्रवासी. भास्कर हरी जातो. न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर.